पन्हाळा किल्ला हा पन्हाळगड म्हणूनही ओळखला जातो। कोल्हापूरच्या वायव्य दिशेला पन्हाळा किल्ला आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगाचा हा प्राचीन दुर्ग बसला आहे। विजापूर ते कोकण किनारपट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखरेख करण्यासाठी याची उभारणी झाली होती। त्याच्या मोक्याच्या स्थानामुळे मराठी, मोगल आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात पन्हाळ्याचा ताबा मिळवण्यावरून संघर्ष सुरू झाला। त्यातील पावनखिंडीची लढाई सर्वात उल्लेखनीय होती। कोल्हापूर शहराची महाराणी ताराबाई यांनी तिची सुरुवातीची वर्ष याच किल्ल्यावर घालवली। किल्ल्याचे अनेक अवशेष आजही सुस्थितीत आहेत। सिद्धी जोहरने घातलेला वेढा व त्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांची सुटका, तसेच शिवाकाशीत व बाजीप्रभूंच्या बलिदानाने पन्हाळा किल्ला अजरामर झाला। पन्हाळा किल्ल्याचा उल्लेख इतिहासात 12व्या शतकापासून दिसून येतो। राष्ट्रकूट राज्य लयाला गेल्यावर शिलाहार प्रबळ झाले। त्यापैकी राजा भोज नृसिंह याने सन 1178 ते 1209 या कालावधीत हा किल्ला बांधला। त्याच्या पश्चात सिंधनदेव या देवगिरीच्या राजाच्या अंमलाखाली आला। बिदरच्या बहामनी सुलतानाचा वजीर महमूद गवान याने भर पावसाळ्यात सन 1469 मध्ये हा किल्ला ताब्यात घेतला। त्यानंतर त्याचा ताबा विजापूरच्या आदिलशहाकडे गेला। या कालावधीत आदिलशहाने हा किल्ला बळकट केला होता। अरब राजांशी संबंध ठेवण्याच्या तसेच व्यापाराच्या दृष्टीने या किल्ल्याचे आदिलशहाला खूप महत्त्व वाटत होते। याच वेळी इंग्रजांनी कोकणात राजपूत येथे पायरवण्यास सुरुवात केली। त्यामुळे कोकणावर नियंत्रण ठेवण्यासाठी विजापूर सुलतानास हे ठिकाण महत्त्वाचे होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी हीच गोष्ट लक्षात घेऊन पन्हाळा 1659 मध्ये काबीज केला। सन 1660 मध्ये सिद्धी जोहरने बरेच दिवस या किल्ल्याला वेढा घालून ठेवला होता। छत्रपती शिवाजी महाराज तेथून निसटून गेल्यावर तो त्याच्या ताब्यात आला। 1673 मध्ये कोंडाजी फर्जंद बरोबर सैन्य पाठवून भेदनीचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला परत ताब्यात घेतला। छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर हा किल्ला औरंगजेबाकडे आला। सन 1692 मध्ये विशालगडाचे काशी रंगनाथ सरपोतदार यांनी पन्हाळा परत घेतला। राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर 1701 मध्ये याचा ताबा औरंगजेबाकडे गेला। यावेळी औरंगजेब पन्हाळ्यावर स्वतः उपस्थित होता। त्यावेळी 28 एप्रिल रोजी इंग्रजांचा वकील सर विल्यम्स नॉरिस याने औरंगजेबाची गाठ घेतली। तेव्हा त्यांच्यात अत्यंत गुप्त वाटाघाटी झाल्या होत्या, पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही। काही दिवसांतच रामचंद्रपंत अमात्य यांनी धनाजी व संताजी यांच्या साहाय्याने हा किल्ला पुन्हा छत्रपती ताराराणी बाईसाहेबांकडे आणला। 1707 पासून कोल्हापूर संस्थानाची राजवट येथून सुरू झाली। सन 1782 मध्ये राजधानी पन्हाळ्यावरून कोल्हापूरला हलविण्यात आली। थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला आहे। 4 दरवाजा मार्गे कोल्हापूर बाजूने शहरातून वाहनाने थेट किल्ल्यावर जाता येते। वारणानगर मार्गही याच किल्ल्याला येऊन मिळतो। 3 दरवाजा मार्गे गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग 3 दरवाजातून जातो। हा दरवाजा 3 मजली असून याचे बांधकाम शिष्यवतून केलेले आहे।